गुडके माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची खानदेशी मासवडी। अशी मासवडी की एकदा खाल्ली तरी चव वर्षानुवर्ष लक्षात राहील। माझ्या सासूबाईने ही रेसिपी मला शिकवलेली आहे, त्यामुळे चव एक नंबरच येणार, कारण सासूबाईचा धाक तर तुम्हाला माहीतच असेल। चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर मासवडी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, त्याच वाटीनं 1 वाटी कांदा, काळा मसाला आहे, लसण, तेल, खसखस, मीठ आहे चवीनुसार, कोथिंबीर आणि 1 वाटी बेसन पीठ। आता गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये स्टफिंग तयार करण्यासाठी आपण तेल टाकून घेऊ। तेल 2-4 चमचे असं टाकलं तरी चालेल, 1 वाटीला 2 चमचे तेल असलं तरीही चालेल। कांदा तळण्यापुरतं आपल्याला तेल टाकून घ्यायचे। आता त्यामध्ये आपल्याला तो कापलेला कांदा टाकून घ्यायचा 1 वाटी आणि त्याला 2 मिनिट असं परतून घ्यायचे। आणि पूर्व तयारी म्हणून मी असं एका ताटावर कॉटनचा कपडा अंथरून घेतलाय, कारण नंतर गडबड व्हायला नको। आणि हा कपडा मी ओला करून घेतलेला आहे। आणि कांदाही आता आपल्या इकडे छान तळलाय, म्हणजे आपल्याला याला 2 मिनिट असं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। कांदा तळला की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी खोबरं टाकून घ्यायचे आणि खोबरंही आपल्याला तसंच परतून घ्यायचे। त्यामध्ये लगेच आपण खसखस घालून घेऊया आणि काळा मसाला पण। हा मसाला घरगुती आहे, आम्ही घरीच बनवलेला आहे। याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही नक्कीच बनवूया। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ आपल्याला अर्ध ठेवायचे, कारण आपल्याला नंतर बेसनामध्ये टाकायला ठेवायचे। आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून अशा प्रकारे आपली स्टफिंग तयार आहे। यामध्ये मसाला टाकला की असा मस्त कलर येतो आणि स्टफिंग एकदम चवदार होते। आता आपण गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आपला शिल्लक राहिलेला लसण टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि लसण आपण थोडा बाजूला ठेवलाय, कारण आपल्याला थोडा बेसनामध्ये घालायचा आहे। आणि आता कच्चा लसण आपण यामध्ये असंच मिक्स करून घेणार आहोत। तर स्टफिंग तयार आहे, आता आपण बेसनाची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली, त्यात 2 चमचे तेल टाकले आणि मोहरी न घालता आपण इथे लसण टाकलेलं आहे फक्त, कारण वडीच्या बेसनामध्ये मोहरी नसते। माझ्याकडून चुकून एकदा दोनदा पडली होती, त्यामुळे माझ्या हे लक्षात आहे। आणि आता आपण हळद घालूया आणि पाणी पण घालून घेऊ। पाण्याचं प्रमाण आपल्याला इथं व्यवस्थितच घ्यायचे, कारण वडी आपली बिघडली नाही पाहिजे। तर 1 वाटीला 1.5 ग्लास असं पाणी टाकून घेतलेलं आहे मी। आणि आता चवीनुसार मीठ। आणि याला उकळी आली की आपण यामध्ये बेसन पीठ टाकून बेसन हटून घेणार आहोत। बेसन पीठ हटून घेते वेळेस आपल्याला गॅस इथं फुल ठेवायचा आहे आणि पटपट आपल्याला असं बेसन हटून घ्यायचे, कारण बेसनामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्याला बेसन हटून घ्यायचे। बेसनामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर बेसन कच्चं राहतं, त्यामधलं पीठ तसंच राहतं। त्यामुळे बेसन हटताना आपल्याला असं फास्ट हटून घ्यायचे। आणि अशा प्रकारे आपल्याला घट्टसर असं बेसन हटून घ्यायचे। जेवढं पीठ बसेल त्यानुसार तुम्ही पीठ यामध्ये टाकू शकता। आणि हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशी राहिली पाहिजे, असं मस्त घट्टसर आपल्याला वड्या पाडता येतील असं बेसन आपल्याला इथं हटून घ्यायचं। त्याचा असा एकदम एकजीव झाला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला बेसन हटून घ्यायचे। आता याला आपण 1 मिनिट असं शिजू देऊया आणि त्याला मग घट्टसरपणा येतो आणि नंतर आपण गॅस बंद करून घेऊ। आणि हे गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये अंथरलेल्या कपड्यावर टाकून घ्यायचे। यातलं मी अर्ध बेसन टाकून घेणार आहे याच्यावर आणि याला गरम असतानाच पटपट हाताला पाणी घेऊन असं थापटून घ्यायचे। गरम असल्यावर पटकन थापटल्या जातं, त्यामुळे आपल्याला गरम असतानाच हाताला सोसेल असं वरचेवर पाणी घेऊन आपल्याला अशा प्रकारे थापटून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये वरतून ती स्टफिंग टाकून घेऊया, आपण बनवलेलं सारण। आणि जेवढं सारण बसेल त्यानुसार तुम्ही यामध्ये हे सारण टाकून घेऊ शकता, कारण हे मसाला जेवढा असेल वडीमध्ये तेवढी वडी छान लागते चवीला। आता आपण यावरती हे सारण व्यवस्थित पसरून घेतलं, याला 2 मिनिट थंड करून घेऊ। आणि थंड करून घेतलं की अशा आपण याच्या वड्या पाडून घेऊया। तर आपल्याला अशा अलगद हातानं याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या। तर हे दाबताना आपल्याला अगदी अलगद हाताने दाबून घ्यायचे, म्हणजे ते फुटल्या जाणार नाही। असं जर आपण याला हळूहळू दाबलं तर याचं स्टफिंगसुद्धा त्याला व्यवस्थित चिकटतं बेसनाला आणि ते बाहेर पण येत नाही।
तर अशी आपली पूर्ण एक मासवडी तयार होते. तर 1 वाटी बेसन पिठामध्ये आपल्या अशा 2 वड्या तयार होतात आणि किती मस्त वडी झालेली आहे बघा. आणि झाली आहे का नाही खरंच मस्त ही वडी. खूप प्रयत्नानंतर मला ही वडी जमलेली आहे. आणि तुम्हीही अशीच माझ्यासारखी मासवडी तयार करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आता हाताला पाणी लावून आपण त्याला असं व्यवस्थित परत एकदा वरतून दाबून घेऊया. ही तयार मासवडी आता आपण अशीच हळूच उचलून एका साईडला टाकून घेऊ आणि आपण त्याच कपड्यावर दुसरीही मासवडी त्याच प्रकारे थापून घेऊया. एखादी गोष्ट जर आपण अशी जीव लावून केली ना तर तिची बिघडण्याची शक्यता खूप कमी असते. आणि आज मी ही मासवडी तशीच बनवलेली आहे. मला खूप दिवसापासून करायची होती आणि मी याआधीही बनवली होती, पण तेव्हा माझा नवीन चॅनल असल्यामुळं मला त्याला ऑडिओ देता आला नाही. त्यामुळे मी आज तुमच्यासाठी स्पेशल ही रेसिपी बनवलेली आहे. चला आपण लगेच दुसरी वडी थापून घेऊया, नाहीतर बोलण्याच्या नादात आपलं बेसन पूर्ण गार होऊन जाईल आणि आपली वडी परत बिघडेल. तर दुसऱ्या वेळेस करताना त्याचं बेसन असं थंड झालेलं असतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला, आता थंड झालेलं असतं तर आपल्याला ते व्यवस्थित एक जागी करून थापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पण मी थापून घेतलं. हे बघा, सेम आकाराच्या आपल्या अशा दोन्हीही वड्या तयार आहेत. याला पण आपल्याला तसं स्टफिंग दाबून घ्यायचे. आणि आता यावर उरलेलं सर्व सारण टाकलं तरीही चालते, कारण एकदा बेसन जमलं ना की त्यामध्ये खूप सारण बसते. किंवा मग उरलेलं जे सारण आहे ते आपण नंतर वरतून घेऊन सुद्धा खाऊ शकतो, कारण ते खूप छान लागतं. भाजलेलं असतं कांदा हे, त्यामुळे कच्चं खाल्लं तरी छान लागते. आणि हे पण आपली वडी तशी छान होत आहे. हे बघा मस्त. आज माझ्या वड्या इतक्या छान झाल्यात ना, खरंच मी माझं स्वतःला शाबासकी देते. माझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी मला स्वतःला शुभेच्छा देते. अशा प्रकारे 2 मोठ्या मोठ्या आकाराच्या आपल्या वड्या तयार आहेत. आता आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया, म्हणजे आपल्याला ते रश्श्यामध्ये घेऊन खाता येतील. तर हे बघा, अशा प्रकारे मी याचे काप करून घेतलेले आहेत. आणि त्याची स्टफिंग पण आपली किती मस्त बसलेली आहे बघा. एकदम बाकरवडीसारखी दिसत आहे. मोठ्या मोठ्या बाकरवड्या. आणि सर्व वड्या आपल्याला अशाच कापून घ्यायच्या. दुसऱ्या वडीतलीही आपल्या वड्या छान स्टफिंग बसलेली आहे. वरतून मसाला लावून आता जर तुम्हाला यामध्ये मसाला टाकून थोडासा काळा मसाला लावून तिला तव्यावर परतून घेऊ शकता. कुणाकुणाला रश्श्यामधली वडी ही आवडत नाही, त्यामुळे एकदा अशी तव्यावर परतून ठेवली तरी चालेल. आणि आता आपण यातल्या अर्ध्या वड्या अशा मी तव्यावरती परतून घेणार आहे. याची पण चव खूप छान लागते. आणि याच्यासाठी मी रस्सासुद्धा बनवलेला आहे. जर रश्श्यामध्ये खायची असेल तर आपल्याला रश्श्यामध्ये प्लेन वडीच ठेवावी लागेल. त्याला मसाला लावला नाही तरीही चालेल, कारण रश्श्यामध्ये आपण मसाला टाकलेला असतो. त्यासाठी मी हे बघा असा छान रस्सा बनवलेला आहे प्लेन वडीसाठी. आणि वडी बाजूला ठेवलेली आहे प्लेन. तर अशी ही पारंपरिक खानदेशी मासवडी तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत खाऊन बघा, स्वर्ग सुख मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.